नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये आपला सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण वर्ग 10वीच्या कुमार भारती विषयामधील भरत वाक्य मोरोपंत लिखित कविता पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात भरत वाक्य ही कविता। सर्वप्रथम आपण भरत वाक्य या कवितेचे कवी मोरोपंत यांचा परिचय जाणून घेऊयात। मोरोपंतांचं पूर्ण नाव मोरोपंत रामचंद्र पराडकर असं आहे। त्यांचा कार्यकाळ सांगितलाय 1729 ते 1794 असं आहे। त्यानंतर मराठी साहित्याच्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध पंडित कवी, काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार, न्याय, वेदांत इत्यादी विषयांचा गाढा अभ्यास। वयाच्या 22 ते 23व्या वर्षापासून काव्यलेखनाला प्रारंभही केला। संस्कृत प्रचूर काव्यरचना, अलंकारिक, साजशृंगार, ल्यालेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर हे पंडिती कवितेचे विशेष त्यांच्या काव्यामध्ये सापडतात। आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे। सुमारे 268 काव्यकृती मोरोपंत यांच्या नावावर आहेत। पंडिती कवितेसह त्यांच्या लेखनीने संस्कृत काव्यरचना प्रकारामध्येही संचार केला आहे। त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आले आहेत। एवढंच नाही, मराठी साहित्याच्या क्षेत्रात कवी मोरोपंतांचं योगदान अत्यंत मोलाचं योगदान मानलं जातं। त्यांनी काही रचनाही लिहिल्या आहेत। त्या कोणत्या आहेत तर त्याही जाणून घेता येईल आपल्याला। जसं आर्याभारत, त्यानंतर केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय आणि हरिवंश अशा पद्धतीच्या रचना मराठी साहित्याच्या क्षेत्रात लिहिण्याचं काम, रचण्याचं काम त्यांनी केलं आहे। असा सर्व परिचय कवी मोरोपंत यांचा सांगितला आहे। आता आपण कवी मोरोपंतांनी लिहिलेल्या रचना त्यांची काही छायाचित्रे पाहूयात। मोरोपंत चरित्र आणि काव्य विवेचन, त्यानंतर श्री हरिवंश पुराण हेही त्यांनी लिहिलेलं एक रचना म्हणून मानली जाते। त्यानंतर मंत्र रामायण, त्यानंतर आहे केकावली, हेही मोरोपंतांकडून लिखित रचना म्हणून पुढे आलेली आहे। त्यानंतर मोरोपंतांचं चरित्र आणि काव्य विवेचन असंही पुस्तक लिहिल्या गेले। त्यानंतर आर्यभारत हे एक रचना म्हणून आज पुढे आलेली आहे। त्या व्यतिरिक्त मंत्र भागवत अशा सर्व प्रकारच्या रचना मोरोपंतांनी लिहिल्या आहेत। आता आपण कवितेचा आशय जाणून घेऊयात। प्रस्तुत केका मोरोपंतांच्या केकावलीतून घेतल्या आहेत। केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती। मोरोपंतांनी स्वतःस मोर कल्पून ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला केकावली असे म्हटलं गेलं आहे। प्रस्तुत केकांमधून कवी मोरोपंत सदग्रहस्थ किंवा सज्जन माणसाच्या संगतीचे व त्यांच्या विचाराच्या सानिध्याचे महत्त्व सांगत आहेत। कोणत्याही लोभा मोहाला बळी पडू नये, व्रथाभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवत भक्तीत मन रमवावं असा आशय या केकावलीतून व्यक्त केला आहे। आता आपण कविता वाचून घेऊया। कवितेतलं पहिलं चरण, सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संधंगरी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, संधंगरी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी
सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. तशी प्रगट हे निजश्रित जना सदा सावरी. निजश्रित जना सदा सावरी. केकावली या पुस्तकातून भरतवाक्य ही कविता घेतली आहे. अशा प्रकारची ही कविता मोरोपंतांनी रचली आहे. या कवितेत काही कठीण शब्द आले आहेत. त्या कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेऊयात. जसं आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने किंवा आत्मबोधाने. त्यानंतर दुसरा शब्द आलाय कलंक म्हणजे डाग, पण इथे या कवितेत घेतलेला अर्थ काय आहे? वाईट विचार असा घेतलाय. त्यानंतर कुजन विघ्न बाधा म्हणजे दुर्जनाने आणलेल्या संकटाची पीडा. त्यानंतर कुशल धाम नामावली याचाच अर्थ भगवंताची वेगवेगळी नावे. त्यानंतर चळो म्हणजे ढळणे. त्यानंतर झडो या शब्दाचा अर्थ निघून जाणे किंवा निघून जाओ असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुराभिमान म्हणजे खोटा अभिमान जो आहे तो म्हणजे दुराभिमान. दुरित म्हणजे काय? तर दुरित म्हणजे पाप. त्याच्यानंतर निजश्रित जना असा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे तुझा आसरा किंवा आश्रय मिळावा या इच्छेने आलेल्या लोकांना असा त्याचा अर्थ. भवचरित्री या शब्दाचा अर्थ काय आहे? सत्पुरुषाच्या चरित्रांमध्ये. त्यानंतर मती म्हणजे बुद्धी. त्यानंतर मावली या शब्दाचा अर्थ माऊली. त्यानंतर वियोग म्हणजे विरह. त्यानंतर सकल कामना या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण इच्छा. सृजन वाक्य म्हणजेच सज्जनांचे विचार. अशा प्रकारचे काही कठीण शब्दही आले. त्या व्यतिरिक्त सदुक्त मार्गी म्हणजे सज्जनाने सांगितलेल्या मार्गाकडे किंवा भक्ती मार्गाकडे किंवा चांगल्या मार्गाकडे जाणे. त्यानंतर सुसंगती म्हणजे चांगली संगत लाभणे किंवा सज्जनांचा सहवास लाभणे. त्यानंतर स्वतत्व म्हणजे स्वतःचं तत्व किंवा आत्मतत्व किंवा वास्तविक स्वरूप. अशा प्रकारचे काही शब्द या कवितेमध्ये आले. काही संकल्पनाही आलेल्या आहेत. त्या संकल्पनाही जाणून घेता येईल. जसं जगत्रय निवास नावाची संकल्पना आली ज्याचा अर्थ आहे भगवंताला उद्देशून वापरलेलं ते एक संबोधन म्हणून पुढे आलेलं आहे. त्यानंतर भरतवाक्य या शब्दाचाही अर्थ आपल्याला सांगता येतो. नाटकातलं शेवटचं वाक्य म्हणून भरतवाक्य ओळखलं जातं. प्रस्तुत वाक्य केकावली ग्रंथाच्या उपसंहारातील शेवटची पद्यरचना म्हणून घेतली गेलेली आहे. एवढंच नाही, संधंग्री कमळी नावाची एक संकल्पना आली ज्याचा अर्थ आहे सत प्लस अंघ्री प्लस कमळी म्हणजेच संधंग्री कमळी. याचाच अर्थ अंध्री म्हणजे पाय, अंघ्री म्हणजे पाय, सज्जनांच्या पदकमलाच्या ठिकाणी असा या शब्दाचा अर्थ होतो. अशा काही संकल्पना या कवितेत आल्या आहेत. आता आपण या कवितेचा भावार्थ जाणून घेऊया प्रत्येक चरणानुसार. कवितेचं पहिलं चरण, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. कलंक मातीचा झडो विषय सर्वथा नावडो. संधंगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो. वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. कवितेच्या या पहिल्या चरणात कवी मोरोपंत या केकावलीत म्हणतात सज्जनांची संगत सतत घडली पाहिजे. सज्जन माणसाची संगत, सज्जन माणसाचा सहवास सतत घडला पाहिजे. सतत चांगल्या लोकांची वचने किंवा बोल कानावर सुद्धा पडले पाहिजेत. बुद्धीवरचा गंज, वाईट विचार, दोष या सगळ्या सहवासामुळे निघून जातील असं मोरोपंतांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, अहिक सुखोपभोगाचा नेहमीच वीट यावा. साधू संतांच्या कोमल पदकमलांच्या ठाई आसरा मिळावा. त्यांनी दूर ढकलले तरी मनाने हट्टाने तेथेच अडून राहावे. इतकं करूनही त्या सच्चरणापासून विरह सहन करावा लागलाच तर मनाने खूप रडावे. नेहमी त्याने सत्पुरुषाच्या चरित्रातच रमावे. असा अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो. कवितेच्या या चरणात कवी मोरोपंत म्हणतात मनाने कधीही डगमगू नका, निश्चय भंग पाहू देऊ नका. दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर होईल. चित्त भजनापासून ढळू देऊ नका.
चित्त भजनापासून, ईश्वराच्या नामस्मरणापासून ढळू देऊ नका. सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे तुमची बुद्धी वळावी, जेणेकरून तुम्हाला सगळी काही गोष्टी प्राप्त होतील. एवढंच नाही, हृदयाला आत्मतत्वाचं भानही येऊ द्या. खोटा अभिमान किंवा दंभ साफ नाहीसा होऊ द्या. असे पावन झालेले भक्ती मार्गाला लागलेले मन पुन्हा विषयाच्या लालसेनं मलिन होऊ नये आणि आत्मज्ञानानं सारं पाप जळून भस्मसात व्हावं, अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणामध्ये कवी मोरोपंतांनी सांगितला आहे. कवितेचं शेवटचं चरण. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्र निवास दासावरी, तशी प्रगट हे निजश्रित जना सदा सावरी. तशी प्रगट हे निजश्रित जना सदा सावरी. केकावली या रचनेतून ही कविता घेतली आहे. या शेवटच्या चरणात कवी मोरोपंत म्हणतात, हे हरी, ईश्वराला उद्बोधून ते म्हणत आहेत, हे हरी, हे प्रभू, माझ्या मुखात तुझ्या नामावलीचा सदा वास होऊ दे. तिच्यामुळं माझ्या संपूर्ण कामना सफल होतील. या सगळ्या गोष्टीमुळं माझ्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, सगळ्या ज्या भावना आहेत, सगळ्या ज्या कामना आहेत, त्या सफल होतील. या दासावर, हे तिन्ही लोकात वास करणाऱ्या, म्हणजेच जगन्नाथा तू कृपा कर. हा जो दास आहे, या दासावर ईश्वरा तू काय कर, तू कृपा कर. तुझ्या आश्रयाला येणाऱ्या लोकांवरही तुझी तशीच कृपादृष्टी बरसू दे. अशा पद्धतीचं मागणं ईश्वराला कवी मोरोपंतांनी या केकावलीमधून मागलं आहे. असा सर्व अर्थ या कवितेमध्ये दडला आहे. अशा पद्धतीने कवी मोरोपंतांनी भरतवाक्य या रचनेमध्ये सज्जन माणसाच्या सहवासाचे आणि सदविचारांच्या श्रवणाचं महत्त्व यावर लक्ष वेधलं आहे. खोटा अभिमान कदापि बाळगू नये. भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये, असे आव्हानही या कवितेतून केले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेमधून कवी मोरोपंतांनी दिली आहे. अशा प्रकारे आज आपण कवी मोरोपंत लिखित भरतवाक्य ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.